हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी। माझं नाव मंगेश कुलकर्णी आणि आपण आजच्या या सेशनमध्ये करंट अफेअर्स, आता तुम्ही थंबनेल वरती बघितलं असेल, जून महिन्याचं जे पहिल्या आठवड्याचं करंट अफेअर्स आहे ते आपण आजच्या या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, या आधीचे पण आपण करंट अफेअर्सचे सेशन ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत। वीकली आपण हे सगळे व्हिडिओज घेतोय आणि MCQ फॉर्मॅटमध्ये हे पूर्ण सेशन्स आपल्याला बघायला मिळतात। ठीक आहे, सो या आधी ज्यांनी बघितलं असेल त्यांना ही आयडिया असेल किंवा वीकली करंट अफेअर्स, आणि यावेळेस आपण जून फर्स्ट वीक, मागच्या आठवड्यामध्ये आपण मे महिन्याचा जो लास्ट वीक आहे तो व्हिडिओ घेतला होता आणि हा पहिल्या आठवड्यामध्ये, जूनच्या पहिल्या आठवड्यामधला हा पूर्ण करंट अफेअर्सचा पार्ट आहे। ठीक आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे, वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्ससाठी हा भाग जो आहे तो खूप जास्त महत्त्वाचा होणार आहे। का? कारण वेगवेगळ्या सोर्सेस मधून आपण हा सगळा जो पार्ट आहे करंट अफेअर्सचा तो कव्हर करतोय। ठीक आहे, सो बिफोर स्टार्टिंग विथ दिस, सगळ्यात पहिले आपल्याकडे काही ज्या बॅचेस आहेत ज्या तुम्हाला टेक्निकल परीक्षांची जेव्हा तुम्ही तयारी करताय त्या परीक्षांसाठी खूप जास्त महत्त्वाच्या असणाऱ्या या सगळ्या बॅचेस तुम्हाला त्याची माहिती असली पाहिजे। आणि मग त्यामध्ये पहिले तर आहे किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग वाले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सिव्हिल वाल्या ज्या काही परीक्षा येतात त्या सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त अशी ही पूर्ण एक रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्याचे फीचर्स वगैरे दाखवलेले तिथे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तिथून फोन करून तुम्ही माहिती घेऊ शकता। इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून ठेवा, त्यामधूनही तुम्हाला या परीक्षांच्या पूर्ण या बॅच बद्दलची ही माहिती तिथे मिळून जाईल। ठीक आहे, त्यासोबतच आता राज्यसेवेमध्ये जर बघितलं तर टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याकडे MES एक आहे, ARTO आणि फॉरेस्ट, राईट, या तीन परीक्षा आपल्याला अवेलेबल होत आहेत। आणि मग त्यासाठीची आता इमिजिएट जर म्हटलं तर काय प्रिलिम्स एक्झाम आहे, कारण ती झाल्याच्या नंतर पुढे मेन्स मध्ये आपल्याला काही करता येणार। सो MPSC 2025 पूर्व परीक्षा, मग ते इंग्लिशमध्ये तयारी करणारे विद्यार्थी असतील किंवा मराठीमध्ये, दोघांसाठी आपल्याकडे मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोन्ही मधल्या बॅचेस अवेलेबल आहेत। या देखील तुम्ही चेक करू शकता ॲप डाउनलोड करून, त्यामधून तुम्हाला ह्याचे डिटेल्स मिळून जातील। त्यासोबतच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण ज्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा येत आहेत त्याचा हा इंटिग्रेटेड कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे। रेकॉर्डेड बॅच पूर्णपणे कधीही कुठेही तुम्ही बघू शकता ती बॅच। इग्नाइट अकॅडमीच्या ॲप वरती तुम्हाला ह्याचे पूर्ण डिटेल देखील मिळून जातील, सो ते पण तुम्ही एकदा चेक करा। ऑल्सो RTO AMVI, त्यासाठी बरेचसे लोक उत्सुक राहतात किंवा आम्हाला RTO AMVI ची तयारी करायची आहे, तर मग त्यासाठी इग्नाइट अकॅडमी इज द बेस्ट ऑप्शन। का? कारण सगळ्यात जास्त रिझल्ट आपल्याकडून झालेले आहेत आणि त्यामुळे RTO AMVI ची प्रिलिम्सची जी पूर्ण तयारी तुम्हाला करायची असेल तर त्यासाठीची देखील ही बॅच अवेलेबल आहे। आणि बाकी WRD, RRB, JEE, RTO प्री प्लस मेन्स या सगळ्याची पण एक इंटिग्रेटेड बॅच अवेलेबल आहे। त्यामुळे हे ॲप एकदा डाउनलोड करा, तुम्हाला बरोबर तिथे काय तुम्हाला पाहिजे आहे तशा प्रकारे बॅचेस तुम्ही तिथून घेऊ शकता। ठीक आहे, सो हे झालं बॅच बद्दलचे काही डिटेल्स। आणि आता आपण सुरुवात करू करंट अफेअर्सला। जून महिन्याचा पहिला आठवडा आहे। ठीक आहे, सो यामध्ये पहिला प्रश्न बघा, पहिला प्रश्न काय आहे, रीड दिस क्वेश्चन केअरफुली। द हेडक्वार्टर ऑफ एशियन डेव्हलपमेंट बँक इज लोकेटेड ॲट। एशियन डेव्हलपमेंट बँक वेगवेगळ्या कारणांमध्ये न्यूजमध्ये होती, त्यांचे जे हेड आहेत ते भारताच्या प्रधानमंत्र्यांना भेटले होते, तो एक भाग होता। त्यासोबतच एशियन डेव्हलपमेंट बँकनी पाकिस्तानला काही लोन दिलं होतं आणि त्यामुळे देखील एशियन डेव्हलपमेंट बँक चर्चेमध्ये होतं। मग त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे ते आपल्याला माहिती पाहिजे, तर ऑप्शन ए आहे वॉशिंग्टन DC USA, पॅरिस फ्रान्स, जिनिव्हा स्वित्झर्लंड की मनिला फिलिपाईन्स। येस, द राईट आन्सर इज एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणलं की मनिला, जे फिलिपाईन्सची राजधानी आहे फिलिपाईन्स, तिथे ह्याचं हेडक्वार्टर आपल्याला बघायला मिळते। ठीक आहे, सो मनिला फिलिपाईन्समध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकचं हेडक्वार्टर आहे। ठीक आहे, हे PIB वरची ही बातमी आपल्याला इथे दिसती, दॅट प्राईम मिनिस्टर मीट्स प्रेसिडेंट ऑफ एशियन डेव्हलपमेंट बँक, आणि प्रेसिडेंट कोण आहेत तर मसातो कांदा। ठीक आहे, मसातो कांदा असं त्यांचं नाव आहे। आणि मग त्यांची मीटिंग झालेली होती, तेवढंच एक त्यामध्ये आपल्याला न्यूजचा सोर्स बघायला मिळतो। ठीक आहे, आता एशियन डेव्हलपमेंट बँक जर न्यूजमध्ये आहे तर त्याचे थोडेसे फार आपल्याला स्टॅटिक रिलेटेड सगळे पॉइंट्स कव्हर होणं गरजेचं आहे। आणि मग जसं कधी बनलेलं होतं, कुठे हेडक्वार्टर आहे, त्या गोष्टी। सो कधी बनलेलं आहे तर 19 डिसेंबर 1966 मध्ये एशियन डेव्हलपमेंट बँक बनलेलं आहे। त्यानंतर याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर मनिला फिलिपाईन्स इथे याचं हेडक्वार्टर आहे। देन याचे प्रेसिडेंट सध्या कोण आहेत जे आता आपल्या प्रधानमंत्र्यांना भेटले ते आहेत मसातो कांदा।
हे त्यांचं नाव आहे. त्यानंतर कोणत्या भागामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकचा सर्व्हिस एरिया आहे, बँक या म्हणल्यावरती कुठे कुठे लोन देते अशा प्रकारे, तर हा ओव्हरऑल इंडो पॅसिफिक रिजन आहे. म्हणजे नावात जरी एशियन असलं तरी इंडो पॅसिफिक पूर्ण तो भाग आहे जिथे हे सर्व्ह करतात. आता या बँकेचे शेअर होल्डर्स पण कधी कधी विचारले जातात. तसं या भागामध्ये जर बघितलं जपान आणि युनायटेड स्टेट्स हे जे आहेत हे सगळ्यात जास्त शेअर होल्ड करतात या बँकेचे. ठीक आहे, जरी USA एशियामध्ये नसेल तरी USA इज लार्जेस्ट शेअर होल्डर ऑफ एशियन डेव्हलपमेंट बँक. जपान आणि USA दोघांचंही 15.71% एवढा जवळपास शेअर आहे. 15% जवळपास दोघांचा शेअर आहे. त्यानंतर तिसऱ्या नंबरला चायना येते, किंवा आपण म्हणू शकतो की दुसरा नंबरच आहे, कारण जपान आणि USA पहिल्या नंबरला आहे, दुसऱ्याला चायना येते आणि तिसऱ्या नंबरला इंडिया येते. ठीक आहे, म्हणजे कितव्या नंबरचा शेअर होल्डर आहे इंडिया? तिसऱ्या नंबरचा. 6.317% एवढा शेअर आहे इंडियाचा. आणि त्यानंतर मग ऑस्ट्रेलिया येते 5.773%. ठीक आहे, सो हे शेअर वरती पण कधी कधी प्रश्न विचारले जात आहेत, त्यामुळे हे माहिती असू द्या की इंडिया जो आहे तो तिसऱ्या नंबरचा सगळ्यात मोठा शेअर होल्डर आहे एशियन डेव्हलपमेंट बँकचा. ठीक आहे, हा झाला पहिला पार्ट. एशियन डेव्हलपमेंट बँक न्यूज मध्ये होते, त्याच्या अराउंड या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. आता आपण येऊ पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 2, फिलॉसॉफी ऑफ इंटिग्रल ह्युमॅनिझम इज गिवन बाय. ही जी फिलॉसॉफी आहे कोणी दिलेली आहे इंटिग्रल ह्युमॅनिझम? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी जवाहरलाल नेहरू, ऑप्शन सी दीनदयाल उपाध्याय आणि ऑप्शन डी डॉक्टर BR आंबेडकर. द राईट आन्सर इज दीनदयाल उपाध्याय. दीनदयाल उपाध्याय. आता दीनदयाल उपाध्याय यांच्यावरती ही बातमी का बरं आलेली आहे? कारण ही 60th अॅनिव्हर्सरी होती पंडित दीनदयाल उपाध्याय यांची, आणि त्यामुळे त्यांची जी फिलॉसॉफी आहे ती पण न्यूज मध्ये आली होती. म्हणजे वेगवेगळे मिनिस्टर जे आहेत त्यांनी पण त्यांच्या भाषणामध्ये याला मेन्शन केलं होतं. सो युनियन मिनिस्टर ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर शिवराज सिंग चौहान यांनी एका भाषणामध्ये त्याला पूर्ण एक्सप्लेन केलं होतं किंवा कशा पद्धतीने ही फिलॉसॉफी आहे. ऑकेजन काय होतं तर 60th अॅनिव्हर्सरी ऑफ पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी जी फिलॉसॉफी मांडली होती त्याच्या 60th अॅनिव्हर्सरी होती. ठीक आहे, सो दिस वॉज 60th अॅनिव्हर्सरी ऑफ पंडित दीनदयाल उपाध्यायज फिलॉसॉफी ऑफ इंटिग्रल ह्युमॅनिझम. आणि मग त्या ऑकेजन वरती त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये या फिलॉसॉफीला एक्सप्लेन केलं होतं. ठीक आहे, फ्रॉम द एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू माहिती असू द्या ही कोणी दिलेली फिलॉसॉफी, याला 60 वर्ष झाले फिलॉसॉफी देऊन. ती फिलॉसॉफी दिलेली आहे दीनदयाल उपाध्याय यांनी. ठीक आहे, देन मूव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन. रिसेंटली हु टूक ओव्हर ॲज कमांडर इन चीफ of Andaman and Nicobar Command? Who took over as Commander in Chief of Andaman and Nicobar Command? Option A Vice Admiral Sanjay Singh, then Lieutenant General Dinesh Singh Rana, then option C Air Marshal Saju Balakrishnan, and option D Admiral R Hari Kumar. So recently कोण अपॉइंट झालेलं आहे, कारण अपॉइंटमेंट्स वरती प्रश्न येतात. सो कोण अपॉइंट झालेला आहे तर ऑप्शन बी इज राईट आन्सर हियर. दॅट इज नथिंग बट लेफ्टनंट जनरल दिनेश सिंग राणा. ठीक आहे, इथे त्यांचा फोटो पण दाखवलेला आहे. लेफ्टनंट जनरल दिनेश सिंग राणा हे अंदमान निकोबार कमांड. आता अंदमान निकोबार कमांड म्हणल्यावरती आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजे की हे जॉईंट कमांड आहे. म्हणजे ही आर्मी किंवा नेव्ही किंवा एअरफोर्स असं इंडिव्हिज्युअल कमांड नाही आहे. सो या तिघांची मिळून एक जॉईंट कमांड आहे ही. सो याचे डिटेल इथे दाखवलेले. अंदमान निकोबार कमांड ही कुठे आहे? श्रीविजयपुरम, पोर्ट ब्लेअरचं आता जे नवीन नाव झालेलं आहे तिथे आपल्याला ही कमांड याचं बेस तिथे बघायला मिळते. अंदमान निकोबार कमांड कुठे आहे? श्रीविजयपुरम इथे आहे. आणि दिस इज इंडियाज फर्स्ट अँड ओनली जॉईंट सर्व्हिस ऑपरेशनल कमांड इंटिग्रेटिंग द आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे तर सोबत आलेलेच आहेत, त्यासोबतच कोस्ट गार्ड देखील यामध्ये इन्क्लूड झालेला आहे. आणि म्हणजे सगळे मिळून नॅशनल इंटरेस्ट मध्ये इंडियाच्या सिक्युरिटीसाठी काम करतात. ठीक आहे, सो हे अंदमान अँड निकोबार कमांड एकुलता एक असं कमांड आहे जिथे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि कोस्ट गार्ड हे सोबत मिळून काम करतात. ठीक आहे, सो त्याचे जे रिसेंटली अपॉइंट झालेले आहेत ते कोण आहेत तर उत्तर काय आहे? लेफ्टनंट जनरल दिनेश सिंग राणा. ठीक आहे, सो क्वेश्चन नंबर 3 झाला, ऑप्शन बी आहे. क्वेश्चन नंबर 4, नक्षा प्रोग्राम रिसेंटली इन न्यूज इज रिलेटेड टू. नक्षा प्रोग्राम कशाशी रिलेटेड आहे? अर्बन हाऊसिंग, जिओलॉजिकल मॅपिंग, स्पेस एक्सप्लोरेशन आणि
ॲग्रिकल्चरल स्टडीज. आता नावातूनच नक्षा म्हणजे काय असते, मॅप असते. नक्षा म्हणजे काय, नकाशा म्हणजे मॅप, बरोबर. आणि मग उत्तर काय असायला पाहिजे, ऑप्शन बी, जिओलॉजिकल मॅपिंग. ठीक आहे. सो हा प्रोग्राम जो आहे हा जिओलॉजिकल मॅपिंगशी रिलेटेड आहे. आणि मग कोणी सुरू केलेला आहे ते पण विचारलं जाऊ शकते. सो डिपार्टमेंट ऑफ लँड रिसोर्सेस, मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. डिपार्टमेंट ऑफ लँड रिसोर्सेस, मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट यांनी हा प्रोग्राम इथे सुरू केलेला आहे. आणि नक्षाचा फुल फॉर्म काय आहे, नॅशनल जिओस्पॅशियल नॉलेज बेस्ड लँड सर्वे ऑफ अर्बन हॅबिटेशन. ठीक आहे, असा त्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, नॅशनल जिओस्पॅशियल नॉलेज बेस्ड लँड सर्वे ऑफ अर्बन हॅबिटेशन. हा जो प्रोग्राम आहे याचं बेसिकली काय झालेलं आहे तर सेकंड फेज आता सुरू झालेली आहे. त्यामुळे हे न्यूजमध्ये होतं आणि भारतात वेगवेगळ्या ठिकाणी याला सुरू केलं गेलं. आता हा जो प्रोग्राम आहे नक्षा प्रोग्राम, हा प्रोग्राम कशाच्या अंडर सुरू झालेला आहे, तो दिस इज लॉन्च अंडर डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम. त्या अंडर याला सुरू केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात हे एक लक्षात ठेवता येईल की लँड रेकॉर्ड रिलेटेड आहे आणि मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंटने याला सुरू केलेलं आहे. ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट यांनी याला सुरू केलेलं आहे. ओके, सो नक्षा प्रोग्राम, मग या प्रश्नाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघितलं तर जिओलॉजिकल मॅपिंगशी रिलेटेड हा प्रोग्राम आहे. देन क्वेश्चन नंबर 5, recently Lavender Festival 2025 was conducted at. लॅव्हेंडर फेस्टिवल हे एक प्रकारचं फूल असते लॅव्हेंडर, आणि मग त्या फुलाशी रिलेटेड फेस्टिवल सेलिब्रेट केला गेला होता किंवा कंडक्ट केला गेला होता. कुठं कंडक्ट झाला होता? ऑप्शन ए आहे श्रीनगर, जम्मू अँड काश्मीर. ऑप्शन बी आहे भडेरवा, जम्मू अँड काश्मीर. ऑप्शन सी आहे देहरादून, उत्तराखंड. आणि ऑप्शन डी आहे शिमला, हिमाचल प्रदेश. सो हा लॅव्हेंडर फेस्टिवल जो आहे हा कुठे कंडक्ट केला गेला होता? द राईट आन्सर इज भडेरवा. ठीक आहे, जम्मू काश्मीर मधले ठिकाण आहे भडेरवा. तिथे हा लॅव्हेंडर फेस्टिवल रिसेंटली कंडक्ट केला गेला होता. हे जे अशा प्रकारचं फूल असते त्याला लॅव्हेंडर म्हणतात. जम्मू काश्मीरमध्ये एक मोठं रिव्होल्यूशन या फुलामुळे झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना या फुलामुळे रोजगार देखील तिथे मिळालेले आहे. मग कोणत्या जागी ह्याला सुरू केलं गेलं, हा फेस्टिवल कुठे कंडक्ट केला गेला तर भडेरवा. ठीक आहे, भडेरवा ठिकाण लक्षात ठेवा कुठे आहे, जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 6, वर्ल्ड बायसिकल डे. वर्ल्ड बायसिकल डे इज ऑब्झर्व्ड ऑन. वर्ल्ड बायसिकल डे कधी ऑब्झर्व केला जातो? ठीक है, वर्ल्ड बाइसिकल डे. ठीक है, 1 जून, 2 जून, 3 जून की 4 जून. 4 ऑप्शन आहेत. 1 जून, 2 जून, 3 जून की 4 जून. कधी ऑब्झर्व केला जातो तर बायसिकल डे 3 जूनला ऑब्झर्व केला जातो वर्ल्ड वाईड. ठीक आहे, वर्ल्ड बायसिकल डे युनायटेड नेशननी याला अनाउन्स केलं होतं 2018 मध्ये, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने. ठीक आहे, 3 जूनला असतो बायसिकल डे. या वेळेची थीम काय आहे 2025 ची? सायकलिंग फॉर अ सस्टेनेबल फ्युचर. ठीक आहे, सायकलिंग फॉर अ सस्टेनेबल फ्युचर. थीम आणि दिवस हे आपल्याला माहिती पाहिजे, हे रेग्युलरली विचारले जातात. कारण अजूनही आहे महत्वाचा एक दिवस अजून यायचा तर या आठवड्यातला, तो म्हणजे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. तो पुढे प्रश्न आहेत. नाउ क्वेश्चन नंबर 7, याबद्दल सगळ्यांनी कुठे ना कुठेतरी ऐकलं असणार आहे, किंवा आपले जे चेस चॅम्पियन आहेत गुकेश यांनी काय केलेलं आहे तर मॅग्नस कार्लसन, who is again world champion. So गुकेश डिफीटेड मॅग्नस कार्लसन. हे तर ही बातमी सगळ्यांनी कुठे ना कुठेतरी बघितली असणार आहे. पण कोणत्या स्पर्धेमध्ये हरवलं हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो रिसेंटली गुकेश डिफीटेड मॅग्नस कार्लसन फॉर द फर्स्ट टाइम इन विच चेस कॉम्पिटिशन. कोणत्या चेस कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी मॅग्नस कार्लसन याला हरवलं? ऑप्शन ए आहे FIDE ग्रँड प्रिक्स. ऑप्शन बी आहे टाटा स्टील चेस टूर्नामेंट. ऑप्शन सी आहे नॉर्वे चेस टूर्नामेंट. आणि ऑप्शन डी आहे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट. सो द राईट आन्सर इज नॉर्वे चेस. ठीक आहे, त्या स्पर्धेचं नाव आहे नॉर्वे चेस. इवन हे जे असे फोटो तुम्ही बघितले असतील, या फोटोमध्ये पण तुम्हाला दिसेल की इथे बॅकग्राऊंडला लिहिलेलं आहे नॉर्वे चेस. ठीक आहे, नॉर्वे चेस टूर्नामेंट होती, त्यामध्ये गुकेश डिफीटेड मॅग्नस कार्लसन. ठीक आहे, सो ऑप्शन सी इज युअर राईट आन्सर. Then moving to next question, question number 8, उलान बतार ओपन 2025. स्पोर्ट्स रिलेटेड या महत्वाच्या बातम्या राहू शकतात.
Ulaanbaatar Open 2025 recently in news is competition conducted for which sport? Ulaanbaatar Open ही कॉम्पिटिशन कोणत्या खेळासाठी कंडक्ट केली जाते? हॉकी, फुटबॉल, स्विमिंग की रेसलिंग? कशासाठी कंडक्ट केली जाते? उलानबातार ओपन ही कंडक्ट केली जाते रेसलिंग साठी. कशासाठी आहे? रेसलिंग साठीची ही कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे. 2025 उलानबातार ओपन ही 29 मे ते 1 जून दरम्यान कंडक्ट केली गेली होती आणि कुठे झाली होती तर हे उलानबातार म्हणजे मंगोलियाची राजधानी जी आहे तिथे याला कंडक्ट केलं गेलं होतं आणि हा पूर्ण जो भाग होता ही टूर्नामेंट जी होती इट वॉज थर्ड इन्स्टॉलमेंट इन द युनायटेड वर्ल्ड रेसलिंग रँकिंग सिरीज. ठीक आहे. ही सिरीज आहे रेसलिंग वाली आणि मग त्याचं थर्ड इन्स्टॉलमेंट होतं हे उलानबातार ओपन. ठीक आहे. अगेन द पॉइंट इज की उलानबातार ओपन हे कोणत्या खेळासाठी आहे तर हे रेसलिंग साठीची ही कॉम्पिटिशन राहते. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 9 तेलंगणा स्टेटहुड डे. तेलंगणा स्टेटहुड डे हा कधी ऑब्झर्व केला जातो? ठीक आहे. तेलंगणा स्टेटहुड डे कधी ऑब्झर्व किंवा कधी सेलिब्रेट केला जातो? 1 जून, 2 जून, 3 जून की 4 जून असे 4 ऑप्शन आहेत. सो तेलंगणा स्टेटहुड डे कधी राहतो तर हा राहतो 2 जूनला. ठीक आहे. 2 जून. सो बी इज दी राईट आन्सर. तेलंगणा स्टेटहुड डे 2014 मध्ये तेलंगणा हे नवीन राज्य झालं होतं. बऱ्याच वर्षापासून संघर्ष त्यांचा चालू होता. त्यामधून 2014 मध्ये हे नवीन राज्य केलं गेलं आणि भारतातलं सगळ्यात यंगेस्ट स्टेट कोणतं विचारलं तर तेलंगणाच आहे. राईट. 14 नंतर कोणतं नवीन राज्य झालं आपल्याकडे? सो तेलंगणा इज इंडियाज यंगेस्ट स्टेट आणि त्याचा 11वा स्टेटहुड डे या वर्षी 2 जूनला सेलिब्रेट केला गेला. आणि मग तिथे अजून एक आपल्याला जी माहिती पाहिजे की कितव्या नंबरचं राज्य भारतामधलं तर 29व्या नंबरचं राज्य आहे तेलंगणा. ठीक आहे. सो 2 जून तेलंगणा स्टेटहुड डे ते एक लक्षात ठेवा. देन क्वेश्चन नंबर 10 एव्हरी इयर वर्ल्ड नो टोबॅको डे इज ऑब्झर्व्ड ऑन विच डेट? वर्ल्ड नो टोबॅको डे कधी असतो? वर्ल्ड नो टोबॅको डे 7 एप्रिल, 31 मे, 5 जून आणि ऑक्टोबर 2 कधी असतो हा वर्ल्ड नो टोबॅको डे? द राईट आन्सर इज 31 मे. 31 मे तसं आपल्या या आठवड्यामध्ये येत नाही बट त्या रिलेटेड बातम्या नंतर पण येत राहिल्या की. सो वर्ल्ड नो टोबॅको डे हा दरवर्षी 31 मेला ऑब्झर्व केला जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने याला सुरू केलं होतं 1987 पासून WHO नी आणि मग ते टोबॅको अगेन्स्ट अवेअरनेस स्प्रेड करण्यासाठीचा तो दिवस आहे. या वर्षीची थीम काय आहे? थीम महत्वाची आहे 2025 मध्ये ब्राईट प्रोडक्ट्स डार्क इंटेन्शन्स अनमास्किंग दी अपील. ब्राईट प्रोडक्ट डार्क इंटेन्शन अनमास्किंग दी अपील असं त्याचं पूर्ण थीमचं नाव आहे. ठीक आहे. सो 31 मेला असतो वर्ल्ड नो टोबॅको डे. देन मुव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 11 भारत जेन रिसेंटली इन न्यूज. भारत जेन हे काय आहे हा प्रश्न आहे. ऑप्शन ए अ न्यू इंडिजिनस वॅक्सिन डेव्हलप्ड इन इंडिया. ऑप्शन बी इंडियाज फर्स्ट इंडिजिनस AI लँग्वेज मॉडेल. ऑप्शन सी अ सॅटेलाइट लॉन्च्ड फॉर वेदर फोरकास्टिंग आणि ऑप्शन डी आहे अ डिजिटल पेमेंट सिस्टम फॉर रुरल बँकिंग. सो हे काय आहे? भारत जेन हे काय आहे तर हे AI मॉडेल आहे आपलं. इंडियाचं पहिलं स्वतःचं AI मॉडेल आहे आणि ऑप्शन बी इथे राईट आन्सर असायला पाहिजे. इंडियाज फर्स्ट इंडिजिनस AI लँग्वेज मॉडेल दॅट इज नथिंग बट भारत जेन. ठीक आहे. सो इथे दिलेलं आहे भारत जेन इंडियाज फर्स्ट ऑफ इट्स काइंड इंडिजिनसली डेव्हलप्ड AI बेस्ड गव्हर्नमेंट फंडेड मल्टी मॉडल लार्ज लँग्वेज मॉडेल. LLM म्हणजे काय? लार्ज लँग्वेज मॉडेल आणि ते इंडियन लँग्वेजेस साठी बनवलेलं हे AI बेस्ड लँग्वेज मॉडेल आहे. ठीक आहे. सो एकतर हा पूर्ण एक प्रोग्राम पण आहे आणि एक मीटिंग झाली होती. त्या मीटिंग दरम्यान ह्याला अनाउन्स केलं गेलं होतं. सो इट वॉज लॉन्च्ड ॲट दी प्रेस्टिजियस भारत जेन समिट विच इज इंडियाज लार्जेस्ट जनरेटिव्ह AI अँड LLM समिट अँड हॅकेथॉन. ठीक आहे. सो या रिलेटेड एक मोठी मीटिंग झाली होती. त्या मीटिंग मध्ये ह्याला अनाउन्स केलं गेलं होतं आणि हे बेसिकली AI बेस्ड लँग्वेज मॉडेल आहे. म्हणजे AI चा वापर करून इंडियन लँग्वेजेस
मध्ये कशा पद्धतीने कंटेंट क्रिएट केलं जाऊ शकेल जनरेटिव्ह AI चा वापरून, जसं चॅट जीपीटी जनरेटिव्ह AI झालं. सो त्या रिलेटेड पूर्ण इथे डिस्कशन झालं आणि भारत जेन नावाचं हे लँग्वेज मॉडेल आता येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला हे वापरता पण येणार आहे. ठीक आहे. सो तो एक भाग झाला. डेव्हलप्ड अंडर दी नॅशनल मिशन ऑन इंटरडिसिप्लिनरी सायबर फिजिकल सिस्टम, हे पण एक लक्षात ठेवा. कशाच्या अंडर डेव्हलप केलं गेलं तर हे या नॅशनल मिशनच्या अंडर याला डेव्हलप केलं गेलं. अगेन द पॉइंट इज भारत जेन काय आहे तर हे AI लँग्वेज मॉडेल आहे, हे एक आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. देन मूव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12. रिसेंटली MOU वॉज साइन्ड विथ विच कंट्री टू बिल्ड इंडियाज फर्स्ट एव्हर पोलार रिसर्च व्हेकल. कोणत्या देशासोबत रिसेंटली MOU साइन केला गेला? भारतातलं पहिलं PRV म्हणजे काय असते? पोलार रिसर्च व्हेकल. सो कोणता देश आहे? जपान, साऊथ कोरिया, रशिया, नॉर्वे. कोणत्या देशासोबत असा MOU साइन झालेला आहे? द राईट आन्सर इज नॉर्वे. ते नॉर्वेची कंपनी आहे, त्यांच्यासोबत इथे काय केलेलं आहे तर आपण आपला पहिला, भारतातला पहिला पोलार रिसर्च वेसल डेव्हलप करण्यासाठी हा नॉर्वे सोबत आपण MOU साइन केलेला आहे. ठीक आहे. इथे दिलेलं पण आहे इंडिया टू बिल्ड फर्स्ट एव्हर पोलार रिसर्च वेसल ॲट GRSE. GRSE म्हणजे आपलं ते गार्डन रिच शिप बिल्डर अँड इंजिनियर्स, कलकत्त्यामध्ये जी आपली PSU आहे त्यांनी MOU साइन केलेला आहे. कोणासोबत? तर नॉर्वेच्या कॉंग्सबर्ग नावाची ती एक कंपनी आहे, त्यांच्यासोबत त्यांनी MOU साइन केलेला आहे. तर कंपनी नाही लक्षात राहिली तरी चालेल, पण नॉर्वे लक्षात राहू द्या. नॉर्वे सोबत हा पोलार रिसर्च वेसल साठीचा MOU साइन झालेला आहे. मूव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 13. काय म्हणतात बघा? खिचान अँड मेनार, टू रिसेंटली ॲडेड रामसार वेटलँड साइट्स आर लोकेटेड इन विच स्टेट. खिचान आणि मेनार या रामसार साइट्स कोणत्या राज्यामध्ये आहेत? उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि राजस्थान. सो या कुठल्या जागा आहेत तर ह्या राजस्थान मधल्या जागा आहेत. आणि सगळं प्राईम मिनिस्टर्सच्या ट्विट मधून वगैरे पण या सगळ्या गोष्टी कंटिन्युअसली न्यूज मध्ये आलेल्या आहेत. ठीक आहे. सो प्राईम मिनिस्टर हेल्स ॲडिशन ऑफ 2 न्यू रामसार साइट्स. प्राईम मिनिस्टरनी ते ट्विट करून सांगितलं होतं किंवा 2 नवीन जागा आलेल्या आहेत आणि त्याबद्दल त्यांनी कॉंग्रॅच्युलेट केलं त्या भागामधल्या ऑथॉरिटीजला. सो खिचान जे कुठे आहे आणि मेनार कुठे आहे? सो हे 2 राजस्थान मधले आहेत. खिचान हे जोधपूर डिस्ट्रिक्ट मध्ये येते. हे अशा प्रकारची जागा आहे, वेगवेगळे पक्षी तिथे येतात. आणि मेनार जे आहे, खिचान कुठे आहे तर जोधपूर डिस्ट्रिक्ट मध्ये, आणि मेनार जे आहे ते उदयपूर डिस्ट्रिक्ट मध्ये आहे. सो अशा प्रकारची ती जागा आहे. रामसार वेटलँडच्या यादीमध्ये अजून 2 जागा भारतामधून लेटेस्ट मध्ये ऍड झालेल्या आहेत. ठीक आहे. मेनार लेक आणि खिचान या 2 जागा आहेत. दोन्ही कुठे आहेत तर राजस्थान मध्ये आहेत. देन मूव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 14. Recently, population census 2027 was announced. What is the reference date for this census? What is the reference date? काय reference date आहे population census 2027 साठी? 1 जानेवारी 2027, त्यानंतर 31 मार्च 2027, त्यानंतर 1 एप्रिल 2027 आणि 1 मार्च 2027. What is the reference date for this population census? Population census वरती पुढे पण अजून एक प्रश्न ऍड केलेला आहे आणि या काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला तिथे लागणार आहेत पॉप्युलेशन सेन्सस बद्दलच्या. सो रेफरन्स डेट जी आहे ती 1 मार्च 2027 तिथे ठेवली गेलेली आहे. ठीक आहे. सो इथे दिलेलं आहे बघा. इट हॅज बीन डिसाइडेड टू कंडक्ट पॉप्युलेशन सेन्सस 2027 इन 2 phases along with enumeration of caste. या वर्षी तो कास्ट बेस्ड डेटा पण मोजला जाणार आहे. द रेफरन्स डेट फॉर पॉप्युलेशन सेन्सस इथे दिलेला आहे 2027 विल बी 00 hours ऑफ फर्स्ट डे ऑफ मार्च 2027. म्हणजे पहिला जो दिवस आहे मार्चचा रात्री 12 वाजल्यापासून जो चालू होतोय, रात्री 12 म्हणतोय, 00 म्हणजे रात्रीचे 12 आपण म्हणतोय, फर्स्ट डे ऑफ मार्च 2027. दिस इज द रेफरन्स डेट. ठीक आहे. या तारखेपासून ते पुढे पूर्ण काउंटिंग सुरू होईल. सो फॉर द युनियन टेरिटरी ऑफ लडाख अँड नॉन सिंक्रोनस स्नो बाउंड एरियाज ऑफ UT ऑफ जम्मू अँड काश्मीर अँड स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश ॲज वेल एज उत्तराखंड. ठीक आहे. म्हणजे पूर्ण भारतासाठी रेफरन्स डेट जी आहे ती 1 मार्च आहे. पण जे लडाख, त्यानंतर जम्मू काश्मीर, उत्तराखंड जिथे बर्फ पडतो, बर्फाळ
प्रदेशामधले जे राज्य आहेत त्यासाठी रेफरन्स डेट जी ठेवलेली आहे इट विल बी 00 hours ऑफ फर्स्ट डे ऑफ ऑक्टोबर 2026. म्हणजे 2 तारखा आहेत, एक आहे 1 मार्च 2027 आणि दुसरी आहे 1 ऑक्टोबर 2026. सो या 2 तारखा आहेत ज्या रेफरन्स म्हणून कन्सिडर केल्या जातील. आता आपल्या ऑप्शन मध्ये 1 मार्च 2027 दिलेला आहे, त्यामुळे आपण त्याला टिक करणार. ठीक आहे. सो सेन्सस बद्दलचा हा एक पॉइंट आपल्याला माहिती पाहिजे. देन मूव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15. रिसेंटली डॅश गॉट प्रेसिडेन्सी ऑफ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्स. कोणत्या देशाला या इन्स्टिट्यूटची प्रेसिडेन्सी मिळालेली आहे रिसेंटली? जपान, त्यानंतर आहे युनायटेड किंगडम, त्यानंतर आहे ब्राझील आणि त्यानंतर आहे इंडिया. सो हु गॉट द प्रेसिडेन्सी ऑफ दिस इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्स? कोणाला मिळाली? तर आपल्यालाच मिळाली. इंडिया इज द न्यू प्रेसिडेंट ऑफ दिस इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्स. ठीक आहे, तेवढं माहिती असू द्या फक्त. कोणाला मिळाली? तर इंडियाला मिळाली. मूव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 16. व्हॉट इज द ऑफिशियल थीम ऑफ वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे 2025? ठीक आहे, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे 5 जूनला असतो आणि याची थीम काय यावेळेस? ऑप्शन ए रिस्टोर द लँड, अनलॉक द ऑपॉर्च्युनिटी. ऑप्शन बी क्लायमेट ऍक्शन नाऊ. ऑप्शन सी बीट प्लास्टिक पोल्युशन आणि ऑप्शन डी प्रोटेक्टिंग बायोडायव्हर्सिटी. काय थीम आहे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे 2025 ची? तर यावेळेसची थीम प्लास्टिक पोल्युशनच्या अराउंड आहे आणि त्याचं ऑप्शन सी असायला पाहिजे, बीट प्लास्टिक पोल्युशन. दॅट इज द थीम ऑफ वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. दरवर्षी 5 जूनला हा ऑब्झर्व केला जातो. या वर्षीची थीम इथे दिलेली आहे आणि युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम त्या कॉन्टेक्स्टमध्ये हे पण आपल्याला माहिती पाहिजे किंवा यांचे वेगवेगळे इनिशिएटिव्ह या वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या दिवशी तिथे राहतात. UNEP म्हणजे काय? युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. आणि याचं हेडक्वार्टर कुठे आहे? याचं हेडक्वार्टर आहे नैरोबी. नैरोबी ही केनियाची राजधानी आहे. नैरोबी केनिया इथे याचं हेडक्वार्टर आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामचं. ठीक आहे. सो 5 जूनला असतो. यावेळेसची थीम एक माहिती असू द्या. ओके. देन क्वेश्चन नंबर 17. द रिसेंटली लॉन्च्ड उमीद पोर्टल बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज प्रायमरीली असोसिएटेड विथ. उमीद पोर्टल हे कशाशी असोसिएटेड आहे? ऑप्शन ए मॉनिटरिंग एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन एफर्ट्स. Option B digitizing and managing workf properties. Option C combating substance abuse among adolescents. And option D providing online education to underprivileged children. So हे उमीद पोर्टल हे कशाशी रिलेटेड आहे? सो हे रिलेटेड आहे वक्फ प्रॉपर्टीजशी. ठीक आहे, वक्फ ऍक्ट आता बरंच रिसेंटली चर्चेमध्ये आहे. सो डिजिटायझिंग अँड मॅनेजिंग वक्फ प्रॉपर्टीज, सो त्या रिलेटेड आहे. सो बी इज युअर राईट आन्सर. उमीद पोर्टलचा फुल फॉर्म बघून घ्या. उमीद पोर्टल युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे, काय नाव आहे? युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट एम्पॉवरमेंट एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट. दॅट इज द फुल फॉर्म ऑफ उमीद पोर्टल. आणि मग तो डिजिटल प्लॅटफॉर्म अनाउन्स केला गेला 6 जून 2025 ला बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कोणी बनवलेलं हे पोर्टल हे पण बघून घ्या. मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्सनी ह्याला बनवलेलं आहे आणि मग ते वक्फ प्रॉपर्टीजला डिजिटाइज करण्यासाठीचा हा पूर्ण एक पोर्टलचा इनिशिएटिव्ह आहे. ठीक आहे, उमीद पोर्टल वक्फवाला आहे, ते एक माहिती असू द्या. देन क्वेश्चन नंबर 18 काय म्हणतात बघा. इन अ लँडमार्क मूव्ह द मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज has introduced new category under National Awards for E-Governance 2025 to recognize which of the following. एक नवीन कॅटेगरी इंट्रोड्यूस केली गेली अंडर नॅशनल अवॉर्ड फॉर E-Governance 2025. सो ही मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज यांच्याकडून ती अनाउन्स केली गेली. सो काय याचं आन्सर असायला पाहिजे? ऑप्शन ए आहे बेस्ट अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बाय म्युनिसिपॅलिटी. अगेन द क्वेश्चन इज की ती नवीन कॅटेगरी कोणती आहे किंवा कशाला रेकॉग्नाइज करण्यासाठी आहे. सो पहिलं काय? बेस्ट अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बाय म्युनिसिपॅलिटी. आता पंचायती राज जर ह्याला इंट्रोड्यूस करतायत तर अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरचं कशाला येणार आहे? म्युनिसिपॅलिटीचं तर येणार नाही, त्यामुळे ए ऑप्शन तर नसेल. त्यानंतर आउटस्टँडिंग डिजिटल इनिशिएटिव्ह बाय पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स, हे थोडंसं लॉजिकल वाटतंय. देन इनोव्हेटिव्ह कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी प्रोग्राम्स, अगेन
CSR इनिशिएटिव्ह जनरली अर्बन एरियामध्ये आपण त्याला बघतोय, आणि ग्रीन एनर्जी adoption by industrial units. Actually the right answer is option B. जे पंचायती राज इन्स्टिट्यूशन्स जे आहेत त्यांनी जे वेगवेगळे डिजिटल इनिशिएटिव्ह चांगले घेतलेले आहेत त्याला रेकॉग्नाइज केलं जाईल या अवॉर्डच्या थ्रू. त्यासाठी नवीन कॅटेगरी एक अनाउन्स झालेली आहे. हे लक्षात राहू द्या की रिसेंटली हे नॅशनल अवॉर्ड फॉर ई गव्हर्नन्स जे आहेत त्यामध्ये नवीन कॅटेगरी आलेली आहे आणि ती पंचायती राज इन्स्टिट्यूशन्सला रेकॉग्नाइज करण्यासाठीची, त्यांच्या इनिशिएटिव्हला रेकॉग्नाइज करण्याची ही एक कॅटेगरी त्यासाठी त्यांनी बनवलेली आहे. ठीक आहे. सो इथे दिलेले पूर्ण डिटेल्स किंवा मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज इन कोलॅबोरेशन विथ डिपार्टमेंट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्रीव्हन्सेस या दोघांनी मिळून काय केलेलं आहे तर ती नवीन कॅटेगरी इंट्रोड्यूस केलेली आहे टू रेकॉग्नाइज द डिजिटल इनिशिएटिव्ह ऑफ पंचायती राज इन्स्टिट्यूशन. ठीक आहे. बाकी गोष्टी ते दिलेल्याच आहेत. पुढचा प्रश्न घ्या. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा जे वेगवेगळ्या कारणानुसार रेग्युलरली चर्चेमध्ये राहतेच, आयुर्वेदांवरती वेगवेगळं काम, आयुर्वेदिक सायन्सवरती काम होत राहते. तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा इज लोकेटेड ॲट, हे कुठे आहे मग? ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद कुठे आहे? ऑप्शन ए आहे चेन्नई, ऑप्शन बी आहे हैदराबाद, ऑप्शन सी आहे न्यू दिल्ली आणि ऑप्शन डी आहे भोपाळ. सो दिस ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा ही कुठे आहे तर ऑप्शन सी न्यू दिल्ली. हे फक्त एवढं लक्षात राहू द्या की ही कुठे आहे तर न्यू दिल्लीमध्ये आहे. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 20, सोकोट्रा आयलँड. सोकोट्रा आयलँड फ्रिक्वेंटली इन न्यूज हे कुठे आहे? सोकोट्रा आयलँड कायम चर्चेमध्ये राहते. सो हे कुठे आहे तर मालदीव्स, सेशेल्स, येमेन आणि श्रीलंका. आता जर कोणत्या देशामध्ये विचारलं किंवा त्याच्यावरती पॉलिटिकल कंट्रोल कोणाचा आहे विचारलं तर येमेनचा कंट्रोल आहे, हे एक माहिती असू द्या, सोकोट्रा आयलँड. बट बऱ्याच वेळेस काय होतं आजूबाजूच्या देशांचा त्या सोकोट्रामध्ये बराच इंटरफिअरन्स तिथे राहतो. म्हणजे अजूनही ते येमेनमध्येच आहे पण वेगवेगळ्या देशांचा जस्ट लाईक UAEचा बऱ्यापैकी इंटरफिअरन्स या सोकोट्रा आयलँडवरती राहतो. सो बट आता जरी आपण म्हणू शकतो किंवा हे कुठे आहे तर येमेनमध्ये आहे, बट थोडंफार जरा कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आहे. ठीक आहे. सो सोकोट्रा आयलँड इट इज फेमस फॉर एक्सेप्शनल बायोडायव्हर्सिटी आणि त्याला गॅलापॅगोज ऑफ इंडियन ओशन असं देखील म्हणलं जाते. हे लक्षात राहू द्या. गॅलापॅगोज आयलँड फेमस आहे बायोडायव्हर्सिटीसाठी पॅसिफिक ओशन मध्ये, बट गॅलापॅगोज ऑफ इंडियन ओशन कोणाला म्हणलं जाते तर सोकोट्रा आयलँडला म्हणलं जाते. आणि 2008 मध्ये या आयलँडला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटच्या यादीमध्ये देखील ऍड केलं गेलेलं आहे. ठीक आहे. कुठे आहे? येमेनमध्ये आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21, डिफ्थेरिया. डायरिया नाही हा, डायरिया वेगळा, डिफ्थेरिया वेगळा. सो डिफ्थेरिया डिसीज रिसेंटली इन न्यूज इज विच टाइप ऑफ इन्फेक्शन? कोणत्या प्रकारचे इन्फेक्शन आहे? व्हायरल, फंगल, वर्म आणि बॅक्टेरियल. सो डिफ्थेरिया डिसीज हे कशा प्रकारचे इन्फेक्शन आहे तर हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. म्हणजे करंटमध्ये का बरं वाचायलो आपण याला? सायन्समध्ये वाचायला पाहिजे. डिफ्थेरिया बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, बट रिसेंटली याचे बरेचसे आउटब्रेक्स होत आहेत युरोपमध्ये डिफ्थेरियाचे आणि त्यामुळे हे न्यूजमध्ये आलेलं आहे. सो डिफ्थेरिया हॅज री-इमर्ज्ड इन वेस्टर्न युरोप रिप्रेझेंटिंग द लार्जेस्ट आउटब्रेक इन लास्ट 70 इयर्स. एवढं खराब आउटब्रेक जो आहे या आजाराचा मागच्या 70 वर्षामध्ये नव्हता झाला. आणि मग WHO याला हायली कंटॅजियस बॅक्टेरियल डिसीज म्हणून देखील तिथे क्लासिफाय करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. सो हा बॅक्टेरियल डिसीज राहतो डिफ्थेरिया. ओके. देन क्वेश्चन नंबर 22, नेक्स्ट क्वेश्चन बघा. असे रिपोर्ट पण आपल्याला माहिती पाहिजे कोणता रिपोर्ट कोण अनाउन्स करते. सो ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट, ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट हा रिसेंटली कोणी पब्लिश केलेला आहे? ऑप्शन ए आहे वर्ल्ड बँक, ऑप्शन बी आहे UNDP म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, ऑप्शन सी आहे युनेस्को आणि ऑप्शन डी आहे OECD म्हणजे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट. सो कोणी हा रिपोर्ट रिसेंटली पब्लिश केला? सो द राईट आन्सर इज हा रिपोर्ट एज्युकेशन रिलेटेड हा जो रिपोर्ट आहे हा युनेस्कोचा रिपोर्ट आहे. ठीक आहे. युनेस्को याला पब्लिश करते. फक्त तेवढं माहिती असू द्या युनेस्को ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्टला पब्लिश करते. ठीक आहे. मूव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न बघा. रिसेंटली द तामिळनाडू गव्हर्नमेंट हॅज एस्टॅब्लिश्ड अ ग्रेटर फ्लेमिंगो सँच्युरी. हा जो पक्षी आहे ग्रेटर फ्लेमिंगो त्या रिलेटेड ही सँच्युरी रिसेंटली तामिळनाडू गव्हर्नमेंटनी बनवली
आता बनवली ते आहे बघ, कुठं बनवली मग हा प्रश्न आहे. ठीक आहे, तामिळनाडूने बनवलं हा एक प्रश्न झाला, पण या केसमध्ये त्यांनी विचारले की तामिळनाडूने कुठे बनवली. सो ऑप्शन ए आहे पुलिकत लेक, ऑप्शन बी आहे पॉइंट कॅलिमियर, ऑप्शन सी आहे धनुषकोडी आणि ऑप्शन डी आहे वेदांतंगल. सो ही सँच्युरी जी ग्रेटर फ्लॅमिंगो सँच्युरी आहे रिसेंटली कुठे बनवली गेली. द राईट आन्सर टू दिस क्वेश्चन इज धनुषकोडी. ठीक आहे, धनुषकोडी मध्ये ही सँच्युरी बनवलेली आहे, विच इज बेसिकली लोकेटेड ॲट साऊदर्न टिप ऑफ रामेश्वरम आयलँड. ठीक आहे, रामेश्वरम आयलँड वरती हे एकदम साऊदर्न साईडला ग्रेटर फ्लॅमिंगो सँच्युरी बनवली गेलेली आहे आणि जवळपास 5.3 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे. वेगवेगळे मायग्रेटरी बर्ड्स इथे व्हिजिटला येतात, त्यामुळे ही एक सँच्युरी तिथे रिसेंटली बनवली गेलेली आहे. कुठे बनवली तर धनुषकोडीमध्ये त्याला बनवलं गेलेलं आहे. ठीक आहे, मूव्हिंग टू नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 24. अंडर रिसेंटली अनाउन्स्ड पार्टनरशिप अमूल मिल्क विल बी मेड अवेलेबल इन. अमूलचं दूध आता कुठं अजून मिळणार आहे? USA, ऑस्ट्रेलिया, स्पेन आणि ब्राझील. रिसेंट जे ॲग्रीमेंट आहे त्यानुसार ते विचारतात. सो रिसेंटली जो ॲग्रीमेंट झाला त्यामध्ये असं ठरलेलं आहे किंवा स्पेन आणि बाकी युरोपियन युनियनच्या कंट्रीजमध्ये अमूलचं मिल्क आता अवेलेबल होणार आहे. सो त्यामुळे उत्तर काय असायला पाहिजे? स्पेन असायला पाहिजे. ठीक आहे, बाकी ऑप्शन दिलेले USA, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, बट राईट आन्सर इज स्पेन. स्पेनमध्ये तिकडच्या त्या कंपनीसोबत त्यांनी पार्टनरशिप पण तिथे केलेली आहे. सो टू मेक अमूल मिल्क अवेलेबल इन स्पेन अँड ओव्हरऑल युरोपियन युनियन, दी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, ज्याला पॉप्युलरली आपण अमूल म्हणतो, त्याचं प्रॉपर नाव हे आहे, त्यांनी अनाउन्स केलेले पार्टनरशिप विथ अ स्पॅनिश कोऑपरेटिव्ह कंपनी. जसं आपल्याकडे मिल्क कोऑपरेटिव्ह आहेत तसं तिकडची जी स्पॅनिश कोऑपरेटिव्ह कंपनी आहे त्यासोबत त्यांनी तिथे ॲग्रीमेंट केलेला आहे. सो अमूलचं दूध कुठं मिळणार आहे? आता तर स्पेनमध्ये मिळणार आहे, हे एक माहिती असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25 बघा. कन्सिडर दी फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट दी पॉप्युलेशन सेन्सस. 2027चा जो सेन्सस आहे, याआधी आपण ते रेफरन्स डेटवाला प्रश्न बघितला, हा अजून एक प्रश्न त्या कॉन्टेक्स्टमध्ये. पहिलं काय? फॉर दी फर्स्ट टाइम द प्रोसेस विल बी कंडक्टेड थ्रू डिजिटल मीन्स. पहिल्यांदा सेन्ससची प्रक्रिया डिजिटल माध्यमामधून होणार आहे. दिस इज ॲब्सोल्युटली राईट, यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. दुसरं काय? कास्ट बेस्ड सेन्सस विल बी कंडक्टेड आफ्टर नियरली 96 इयर्स. जवळपास 96 वर्षानंतर कास्ट बेस्ड सेन्सस होणार आहे. लास्ट झाला होता 1931 मध्ये आणि मग 96 वर्षानंतर हा कास्ट बेस्ड सेन्सस भारतामध्ये कंडक्ट केला जाणार आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह लेवलवरती. मग कोणतं करेक्ट आहे म्हणलेलं आहे? तर दोन्हीही करेक्ट आहेत, त्यामुळे तुमचं उत्तर ऑप्शन सी तिथे असायला पाहिजे. बोथ इज युअर राईट आन्सर. ठीक आहे, इथे दिलेल्या डिटेल्स या दोन्ही गोष्टी. लोकसत्तामध्ये याबद्दल एक लेख पण आला होता. ठीक आहे, सो क्वेश्चन नंबर 26 बघा आता. विच स्टेट गव्हर्नमेंट रिसेंटली एस्टॅब्लिश्ड अ सेपरेट स्टेट कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राइब्स. जनरली काय राहते किंवा स्टेट कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राइब असं एक मर्ज राहते. जसं नॅशनल लेवलवरती पण तेच आहे, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राइब हे दोन मर्ज होते, त्यानंतर मग त्याला वेगळं केलं गेलेलं आहे. म्हणजे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट एक झालं आणि नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राइब एक झालं. सो महाराष्ट्रामध्ये रिसेंटली काय झालं, उत्तर सांगून देतो. महाराष्ट्रामध्ये रिसेंटली काय झालेलं आहे तर हे जे स्टेट कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राइब जे आहे त्याला तिथे सेपरेट करून, म्हणजे शेड्यूल्ड कास्टवालं वेगळं कमिशन आणि शेड्यूल्ड ट्राइबवालं वेगळं कमिशन असं तिथे केलं गेलेलं आहे. सो कोणत्या राज्यांनी हे असं केलेलं आहे? रिसेंटली एस्टॅब्लिश सेपरेट स्टेट कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राइब. सो राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र. महाराष्ट्राने रिसेंटली हे वेगळं कमिशन बनवलेलं आहे. इथे दिलेलं आहे किंवा टू सेपरेट कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राइब बाय डिवायडिंग दी महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राइब. आणि ही डिसिजन स्टेट कॅबिनेटने घेतली. सेंट्रल लेवलला ऑलरेडी दोन वेगळे कमिशन आहेत. ठीक आहे, आणि 2023 मध्ये मुद्दा इथे काय, 2023 मध्ये एक ही मीटिंग झाली होती. एक काउन्सिल आहे 51st ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल, आणि मग त्यांनी त्यांच्या सगळ्या चर्चेमध्ये हे रिकमेंड केलं होतं की ट्राइब शेड्यूल्ड ट्राइबसाठी तुम्ही वेगळं कमिशन बनवा, आणि त्यानुसार इथे हे सेपरेट कमिशन बनवलं गेलेलं आहे. ठीक आहे, सो हा एक भाग झाला. क्वेश्चन नंबर 27 घ्या. ठीक आहे, कोणतं राज्य आहे? महाराष्ट्र हे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ
उमेशचंद्र सारंगी कमिटी, ठीक आहे, महाराष्ट्राचे पण कधी कधी प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग उमेशचंद्र सारंगी कमिटी त्याचा मेन पर्पज काय आहे? ऑप्शन ए, टू रिव्ह्यू दी फॉरेस्ट कन्झर्वेशन लॉज. ऑप्शन बी, टू स्टडी अर्बन डेव्हलपमेंट पॉलिसीज. ऑप्शन सी, टू प्रोव्हाइड ॲग्रिकल्चरल गायडन्स अँड स्टडी क्लायमेट चेंज इम्पॅक्ट्स. अँड ऑप्शन डी, टू कंडक्ट ऑडिट ऑफ कोऑपरेटिव्ह बँक्स. एवढं लक्षात राहू द्या, उमेशचंद्र सारंगी कमिटी जी आहे ही ॲग्रिकल्चर रिलेटेड रेकमेंडेशन प्रोव्हाइड करणार. म्हणजे क्लायमेट चेंजच्या कॉन्टेक्स्टमध्ये ॲग्रिकल्चर समोर असणारे वेगवेगळे जे इश्यूज आहेत त्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये हे काय करणार आहेत, तर काही गोष्टी रिकमेंड करणार आहेत गव्हर्नमेंटला. त्यासाठीची ही कमिटी आहे उमेशचंद्र सारंगी कमिटी. इथे दिलेलं आहे ॲग्रिकल्चरल ॲडवाइस, गायडन्स, ट्रेनिंग, इन्फॉर्मेशन टू फार्मर्स ऑन टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी बद्दलची शेतकऱ्यांना माहिती देणार. त्यानंतर एक्सपोर्ट कसे वाढवायचे त्याबद्दल रेकमेंडेशन देईल. त्यानंतर वेगवेगळ्या ॲग्रिकल्चर रिलेटेड स्कीम्स अजून काय काय चांगलं आणू शकतो आपण त्याबद्दलचे रेकमेंडेशन देईल. आणि त्यासोबतच क्लायमेट चेंजचा काय इम्पॅक्ट होतो ॲग्रिकल्चरवरती त्याबद्दलचा अभ्यास देखील हे करणार आहेत. सो असं पूर्ण एक मोठा स्कोप आहे या कमिटीचा. उमेशचंद्र सारंगी कमिटी ॲग्रिकल्चर रिलेटेड कमिटी आहे, ते एक फक्त माहिती असू द्या. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. शेवटचे 2-3 प्रश्न आता राहिलेले आहेत. विच स्टेट इन इंडिया अट्रॅक्टेड दी हायेस्ट फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन फिस्कल इयर 2024-25. म्हणजे मागच्या वर्षी सगळ्यात जास्त FDI कोणत्या राज्यांनी अट्रॅक्ट केलेला होता? कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली की गुजरात? अगेन स्टेट UT दोन्ही काउंट येणार आहे दिल्ली म्हणल्यावर. सो कोणी सगळ्यात जास्त FDI अट्रॅक्ट केलेला होता? सो द राईट आन्सर इज महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षामध्ये सगळ्यात जास्त FDI तिथे आलेला होता. मग काही आपल्याला रँकिंग माहिती पाहिजे. सगळ्यात पहिल्या नंबरला महाराष्ट्र आहे, दुसऱ्या नंबरला येते कर्नाटक. लक्षात ठेवा, महाराष्ट्राचं कोण आहे? कर्नाटकामध्ये सगळ्यात जास्त FDI आलेले आहेत. आणि तिसऱ्या नंबरला गुजरात आहे. ठीक आहे, पहिले 3 कोणते आहेत? महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात. आणि अजून एक इथे आकडा आलेला की मागच्या फायनान्शियल इयरमध्ये जेवढे काही भारतामध्ये FDI आलेले त्याचे 40% महाराष्ट्रामध्ये आलेले होते. सो इट इज अ बिग नंबर. आणि हे रँकिंग आपल्याला माहिती असले पाहिजे. देन मुव्हिंग टू सेकंड लास्ट क्वेश्चन. वेअर वॉज इंडियाज फर्स्ट ॲग्रिकल्चर हॅकॅथॉन ऑर्गनाइज्ड? भारतातली पहिली ॲग्री हॅकॅथॉन त्याला म्हणलं जाऊ शकेल. सो ही कुठे ऑर्गनाइज केली गेली होती? आपल्याकडे महाराष्ट्रामध्येच झाली होती. नागपूर, पुणे, हैदराबाद की बेंगलुरू? आता महाराष्ट्रात झाली म्हणल्यावरती हे 2 तर कॅन्सल झाले. आणि ही जी भारतातली पहिली ॲग्रिकल्चर हॅकॅथॉन ही ऑर्गनाइज केली गेली होती पुण्यामध्ये. ही एक फक्त माहिती असू द्या. ठीक आहे. सो कुठे ॲग्री हॅकॅथॉन? तर पुण्यामध्ये. ठीक आहे. देन मुव्हिंग टू लास्ट क्वेश्चन. इन विच डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र इज दिघी पोर्ट लोकेटेड? आता हा जो एरिया आहे दिघी पोर्ट वाला, या भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे कामं चालू आहेत, त्यामुळे न्यूजमध्ये येत राहते. लोकसत्तामध्ये याबद्दल बातमी आलेली होती. सो कोणत्या जिल्ह्यामध्ये येते दिघी पोर्ट असा प्रश्न तिथे विचारलेला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड की ठाणे? महाराष्ट्रामधल्या कोणत्या जिल्ह्यामधलं हे बंदर आहे? द राईट आन्सर इज रायगड. ठीक आहे. सो सी इज दी राईट आन्सर हियर. आणि इथपर्यंत हे झाले तुमचे या मागच्या आठवड्यामधले काही महत्त्वाचे करंट अफेअर्स रिलेटेड पॉइंट्स. ठीक आहे. सो MCQ फॉर्मॅटमध्ये हा पूर्ण पार्ट आपण डिस्कस केलेला आहे. आणि जे आपण वाचलेलं आहे तेवढं व्यवस्थित रिवाइज करणं गरजेचं आहे. आणि यासाठी ह्या जे काही आपण बोललो ह्याच्या नोट्स देखील तुम्हाला अवेलेबल केल्या जातात. आपले हे टेलिग्राम चॅनल्स देखील तुम्ही जॉईन करून ठेवा, कारण त्यावरती या सगळ्या नोट्स अपलोड होतात. मेकॅनिकलचे विद्यार्थी जे आहेत ते इग्नाइट मेकॅनिकल हे चॅनल जॉईन करा. सिव्हिलचे जे विद्यार्थी आहेत ते इग्नाइट सिव्हिलला जॉईन व्हा. आणि इलेक्ट्रिकलचे जे विद्यार्थी आहेत ते इग्नाइट इलेक्ट्रिकलला जॉईन व्हा. ठीक आहे. सो अगेन या कोणत्याही चॅनलवर जॉईन झाले तरी तुम्हाला ती PDF अवेलेबल तिथे होऊन जाईल. आणि यूट्यूब चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा, कारण याच्यावरती तुम्हाला सगळ्या ज्या व्हिडिओ आला की लक्षात आलं पाहिजे की व्हिडिओ आलेला आहे, त्यासाठी अपडेट्स तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला अपडेट्स येत राहतील. सो दॅट तुम्ही वेळेवरती हा व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. काय अजून माहिती तुम्हाला घ्यायची असेल वेगवेगळ्या बॅचेस बद्दल तर त्यासाठीचे कॉन्टॅक्ट नंबर पण इथे देऊन ठेवलेला आहे. ठीक आहे. सो सगळ्यांनी व्यवस्थितपणे याला रिवाइज करत राहा. आपण पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. असंच वीकली करंट अफेअर्स आपण याला कंटिन्यू ठेवू, सो दॅट येणाऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. आपण आता थांबू इथे. थँक्यू व्हेरी मच.